त्यामुळेच रोहित आज हे यश अचीव करू शकलेला आहे. ॲज अ प्राऊड फादर आता मला बरंच काही बोलावंसं वाटतंय, पण मला असं वाटतं की आता याच्या पुढे रोहितनी बोलावं. सो रोहित. थँक्यू सो मच बाबा. अँड थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. तुम्ही इथे माझं सक्सेस सेलिब्रेट करण्यासाठी आलात. पण बाबा म्हणाला ते अगदी खरं आहे. आज मी जो काही आहे तो फक्त आणि फक्त आईमुळे. माझी आईच माझं खरं इन्स्पिरेशन आहे. बिझनेसमध्ये असं अनेक वेळेला व्हायचं. मी अपसेट व्हायचो, डिप्रेस व्हायचो, काय करावं कळायचं सुद्धा नाही. त्यावेळेला मला खरी साथ माझ्या आईने दिली. आई, थँक्यू सो मच फॉर बीइंग देअर फॉर मी. यू आर माय ट्रू इन्स्पिरेशन. अँड थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. एन्जॉय द इव्हनिंग. वहिनी, कॉंग्रॅच्युलेशन्स. मला मला कशाला? अगं ते तुला चांगलंच माहिती आहे. दादाच्या सक्सेस मागे तूच आहेस. जाऊ दे रे. आणि मी काय केलंय? आणि मी काय केलंच असतं तर तुझ्या दादाने स्टेजवर तसं सांगितलं असतं ना. वहिनी, तुला माहिती आहे ना दादा कसा आहे ते. त्याला त्याच्या मनातलं बोलता येत नाही. आणि आपला मोगॅम्बो समोर असताना नाहीच नाही. मला माहिती आहे ना काय आहे ते. वहिनी, दादाच्या सक्सेस मागे सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा वाटा तोच आहे. राहू दे. उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढू नकोस मला. खरंच. आणि एक गोष्ट सांगू का? आपल्या घरात फक्त दादाच नाही, आम्ही सगळेच खूप लकी आहोत की तू या घरात आलीस. नाहीतर मोगॅम्बोच्या राज्यात काय झालं असतं गॉड नोस. सो थँक्यू सो मच. वी ऑल लव्ह यू अ लॉट. थँक्यू. ए तू इथं कसं जा ना. जा तिथे कॉलेजच्या इथे जाऊन बघ.